निकालाची तारीख पुढे ढकलली यात तर काही बदल होणार नाही, पण याचे परिणाम काय होतील तर ते सुद्धा समजून घेऊयात। एक तर प्रशासनाला ईव्हीएम ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र ही 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावी लागतील। म्हणजे राज्यात जवळपास 280 ठिकाणी निवडणूक आहेत आणि त्यानुसार 280 पेक्षा अधिक स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र ही 21 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवावी लागतील। या सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम सुरक्षेसाठी सतत पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागेल आणि तो अत्यावश्यक असणार आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूमची पाहणी करून त्यावर स्वाक्षरी करणं बंधनकारक असल्याने ही प्रक्रिया दररोज पार पाडावी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीतही जवळपास 288 ठिकाणी मतमोजणी असते, पण मतदानानंतर 1-2 दिवसातच ती मतमोजणी होते। मात्र यंदा नगर परिषद नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी ही 18 दिवसांनी पुढे गेल्याने प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा ही जवळपास 3 आठवडे या प्रक्रियेसाठी गुंतून राहणार आहे। त्यामुळे हा सगळा परिणाम निवडणुकीचा निकाल हा पुढे ढकलल्यामुळे होणार आहे। तरी आपल्याला या निवडणूक प्रक्रियेच्या निकालाविषयीची जी काही आपली मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा।